तर आम्ही आज नारळाच्या बागेमध्ये आमच्या आलेलो आहोत. तर इथे आमच्याकडे एक लोटन प्रकारचं झाड आहे आणि ते खास शहाळासाठी प्रसिद्ध आहे. तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असतं आणि पाण्याने गच्च भरलेला असतो आणि अतिशय पाणी गोड असतं. तर त्याला आपण आपल्या घरातलं सांडपाणी सोडून ते जर लावलं तर असे हे मोठी प्रकारची शहाळी तयार होतात. तर आता ही सगळी शहाळी झालेली आपण पाहू शकता आणि उंचीने हे अतिशय छोटं असतं, त्यामुळे आपण घराच्या जवळ सुद्धा हे लावू शकतो कारण ह्याची उंची फार कमी असते. आणि आपल्याला माहिती आहे की शहाळ्याचं पाणी किती आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. म्हणजे एक टॉनिक आहे ते शहाळ्याचं पाणी. म्हणजे डॉक्टर सुद्धा आपल्याला ज्यावेळी अशक्तपणा येतो, आजारी माणसं पडतात, त्यावेळी शहाळ्याचं पाणी प्यायला सांगतात. वा, असा हा पृथ्वी तलावरचा भगवंताने दिलेला आपला अमृतकुंभ आहे. आता हे शहाळाचं वाजत नाही, हे बघायचं आहे, वाजत नाही म्हणजे हे शाळा आहे. वाजलं तर मग हा देवानी दिलेला आपल्याला अमृतकुंभ घेऊन घरी जाऊया. चला. वाव.